मित्रांनो नमस्कार. मनोगत मध्ये आपले मनापासून स्वागत. मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, अराजकता आणि काळे धंदे हे काही एका दिवसात जन्माला येत नाहीत. त्याची एक अखंड साखळी असते आणि अराजकतेला आणि काळ्या धंद्यांना राजाश्रय हा लाभतोच. भोंदू खराच्या आणि त्याच्या पत्नीने श्रद्धेच्या आडून भावनेवर घाव घालणारा लंपट खेळ हा उभ्या देशाने आणि महाराष्ट्राने पाहिला. हा वासनांध आणि काळ्या कृत्याचे कपटी कारनामे पाहून अक्षरशः कुठल्याही शहाण्या माणसाची मती गुंग झाल्याशिवाय राहिलेली नाही. मला या सर्व प्रकरणात, भोंदू खराच्या प्रकरणात इलेक्ट्रॉनिक मीडियावर वार्तांकन करणाऱ्या पत्रकार, अजूनही 10वी नापास आणि अनपढ असलेल्या भोंदू खरातला कॅप्टन का म्हणतात हे अजून देखील समजलेले नाहीत. शेवटी पदाची एक गरिमा असते. सैन्य दलातील एखाद्या अधिकाऱ्याने कॅप्टन पदाचा दुरुपयोग केला तर डिफेन्स लॉ मार्फत त्याचं कॅप्टन पद हे काढून घेतलं जातं. खराच्या दुष्कृत्यांचा आलेख महाराष्ट्रामध्ये थांबायला तयार नाहीत. तो दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. रोज नवनवीन धक्कादायक कांड हे खराचे महाराष्ट्राच्या समोर येत आहेत. खराच्या प्रकरणात हाय प्रोफाईल राजकारणी, उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक पातळीवर पांढऱ्या शुभ्र कपड्यातील आणि सुटाबुटातील उच्चभ्रू म्हणून वावरणाऱ्यांचे मळके चेहरे हे महाराष्ट्राच्या समोर आले. त्यांचे कारनामे पाहून एकंदरीत अभद्र युती आणि खराची असलेली युती ही या निमित्ताने अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाहीत. खराच्या प्रकरणात मला टार्गेट केलं जातंय. खराच्या दरबारात एक नव्हे दोन नव्हे जवळपास 40 आमदारांचा राबता होता, असा गौप्यस्फोट माजी मंत्री दीपक केसरकरांनी करून सत्तेतील पक्षाचे वाभाडे हे दीपक केसरकरांनी काढले. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना काही वृत्तवाहिन्यांनी खरात प्रकरणात चाकणकर बाईंवर अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचं गंडांतर आल्याचं म्हटलं होतं. मुळात हे गंडांतर नाही, तर हे गंडांतर नसून चाकणकरबाईंच्या साथीदारीचं असलेल्या बदकर्माचं ते फळ आहेत, हे विसरू नका. खरात दैवी चमत्कार आहेत, पंढरपूरचा पांडुरंग आहेत असं भासवून त्याचं महिमा मंडन करणाऱ्या चाकणकरबाई असतील किंवा अन्य कोणत्याही प्रवृत्ती असतील, ते खराचं उदात्तीकरण करण्यात तितक्याच ते दोषी आहेत. या चाकणकरबाईंनी सुरुवातीला अशोक खराची माझे कुठलेही संबंध, वैयक्तिक नाही किंवा आर्थिक संबंध देखील नाहीत. खराच्या खासगी आयुष्याबद्दल मला कुठलीही माहिती नाही, असं चाकणकरबाईंनी पत्रकारांशी बोलताना हे या ठिकाणी सांगितलं होतं. मुळात प्रत्यक्षात रुपाली चाकणकर व त्यांच्या बहीण असलेल्या प्रतिभा चाकणकर यांच्या नावाने कोट्यावधी रुपयाचे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं हे पतसंस्थेच्या तपासामध्ये उघड झालेलं आहे. आता खराच्या प्रकरणानंतर खरात 2 नावाचा पार्ट नाशिक जिल्ह्यामध्ये रवींद्र एरंडेच्या रूपाने उभा राहिलाय. रवींद्र एरंडे या स्वयंघोषित पत्रकाराने चे वासनाकांडामध्ये जवळजवळ त्याच्या टॅबमध्ये 100 असतील व्हिडिओ, महिलांचे लैंगिक शोषण करतानाचे व्हिडिओ हे नाशिक जिल्ह्यामध्ये त्याचं कांड हे काल परवा उभं राहिलंय. खरात आणि एरंडे ही आज दिसणारी अधोगती नाही, ही अचानक घडलेली देखील नाहीत, तर राज्यकर्त्यांनी पेरलेल्या उदासीनतेच्या बियांची आलेली फळं आणि रसाळदार अशी गोमटी फळं आहेत. जेव्हा अंधश्रद्धेविरुद्ध लढणाऱ्या नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्या या दिवसाढवळ्या झालेल्या होत्या, तेव्हा समाजातील एक फार मोठा समूह हा शांत राहिलेला होता. दाभोलकर पानसरेंची हत्या ही कुण्या एकट्या दुकट्या व्यक्तीची हत्या नव्हती, तर विज्ञाननिष्ठ व प्रगत विचारांचा महाराष्ट्रामध्ये तो पाडलेला मुर्दा होता. खराच्या प्रकरणानंतर नांदेड, पुणे आणि मराठवाड्यामध्ये लैंगिक अत्याचाराच्या, शोषणाच्या घटना या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. मंत्री झिरवाळांचं प्रकरण कुठं शांत होत नाही. तोच नाशिकमध्ये स्वयंघोषित पत्रकार रवींद्र एरंडेच्या लैंगिक शोषणाने महाराष्ट्र थांबलेला नाही. राज्यात अनेक ठिकाणी असे प्रकार घडतायत. काल नाशिकमध्ये खरात प्रकरणात दोषी असलेल्यांची अजिबात गय करणार नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे नासकात सांगितलं.
मुख्यमंत्री शब्दांचे खेळ करण्यात आणि बनवाबनवी करण्यामध्ये माहीर असल्याची त्यांची कार्यशैली ही महाराष्ट्राला माहीत देखील आहे. या तळाशी आणि मुळाशी जाऊन खराच्या प्रकरणामध्ये त्याचे धागेदोरे बाहेर काढून मुसके आवळण्याचं काम हे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांना पुढच्या काळामध्ये करावं लागेल. महाराष्ट्राला एक खमक्या गृहमंत्री आहेत हे दाखवून देण्याची सुवर्ण संधी ही देवेंद्र फडणवीसांना आज महाराष्ट्राच्या समोर उभी राहिलेली आहेत. राज्य सरकारमधील अनेक मंत्री खराच्या प्रकरणामध्ये अडकल्याचं बोललं जातं. विजय वडेट्टीवारांनी तर अर्ध मंत्रिमंडळ हे खराच्या प्रकरणामध्ये असल्याचा गौप्यस्फोट आणि आरोप या ठिकाणी केलाय. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय हे मंत्रिमंडळात अडकलेल्या सहकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता ही महाराष्ट्रामध्ये वर्तवली जाते. सत्तेच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना विनापरवाना तुरुंगात डांबण्याची खरात सारखी दैवी शक्ती ही देशातील केंद्र सरकारला आणि राज्यातील सरकारला प्राप्त झालेली आहे. सोनू वांगचुकचं प्रकरण हे याबाबत खूप बोलकं आहे. एकूणच काय, जर जेथे प्रश्न विचारले जातात आणि समाजही गप्प बसतो तेव्हा खरात सारख्या विषवल्ली ह्या समाजामध्ये तयार होतात. या विषवल्ली राज्यात ठिकठिकाणी आहेत. काहींचं उघड होतं तर काहींचं उघड होत नाहीत. खरा ज्या तालुक्यातून येतो त्या तालुक्यातील नेते मंडळी खराच्या प्रकरणामध्ये आपण सुचिरभूत असल्याचा आव या ठिकाणी आणतायत. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, कातडी बचावण्याचा हा खेळ महाराष्ट्रामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये देखील सुरू आहे. ज्यांचं चव्हाट्यावर आलं तो चोर ठरतो आणि ज्यांचं नाही आलं तो चारित्र्यवान ठरतो. असंच खराच्या प्रकरणामध्ये हे एकंदरीत दिसून येतंय. या विषयावर पुढच्या एपिसोडमध्ये आपण निश्चितपणाने बोलू. पण अशोक खराच्या भोंदूगिरीच्या प्रकरणामध्ये जे समोर आले ते मात्र हे गुन्हेगार ठरतात आणि जे समोर आलेले नाहीत ते जर चारित्र्यवान ठरत असेल तर हर किसी का राज होता है, किसी के छप जाते हैं तो किसी के छुप जाते हैं. असंच या खराच्या प्रकरणातून आपल्याला दिसून आल्याशिवाय राहत नाहीत. पुढच्या कालखंडामध्ये अनेक मोठी मासे आणि अनेक मोठे धेंड हे खराच्या जाळ्यामध्ये अलगद सापडतील अशी शक्यता ही विशेष तपास पथकाच्या असलेल्या तपास यंत्रणेतून आज तरी समोर येत आहेत. बघूया पुढच्या काळामध्ये हे प्रकरण कुठल्या वळणावर जाईल. तोपर्यंत आपण बघतच राहू. आज एवढेच. नमस्कार.